नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ठिकठिकाणी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आलाय. बघूया संपूर्ण वृत्त. जनता विद्यालय कळवण येथे स्वातंत्र्य दिन उत्साह साजरा. कळवण तालुक्यातील मराठा विद्या प्रसारक समाज संचलित जनता विद्यालय पाळे या विद्यालयात 78व्या स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयात विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी शालेय समितीचे सदस्य श्री जीभाऊ वनकू पाटील यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. तर स्काउट गाडीच्या ध्वजाचे ध्वजारोहण शालेय समितीचे सदस्य श्री संदीप कारभारी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सोनांबे गावात तब्बल 14 ठिकाणी राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. सोनांबे गावात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडलाय. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर गावातील विविध संस्थांचे पक्षांचे पदाधिकारी व वृक्षप्रेमी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने स्वच्छता अभियान व वृक्षारोपण कार्यक्रम राबविलाय. वृक्षांच्या संवर्धनासाठी दानशूर व्यक्ती व संस्थांनी लोखंडी जाळ्या पुरवल्या व त्या वृक्षांना रस्त्याच्या दुतर्फा लावून त्यावर तिरंगे लावल्याने बालवृक्षांच्या सानिध्यात सर्वत्र तिरंगा फडकत होता. त्यामुळे सर्व गाव तिरंगामय झाले होते. अबाल वृद्धांपासून सर्वांमध्ये देशभक्तीचे वारे संचारले होते. गावातील सर्व संस्था व शाळा यामध्ये ध्वजवंदनासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दिंडोरी जनता इंग्लिश स्कूल मध्ये देखील स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. जनता इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय अध्यापक विद्यालय आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल अभिनव बालविकास मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रांगणात 78वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य ध्वजाचे ध्वजारोहण माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे यांच्या हस्ते तर स्काउट गाडी ध्वजाचे ध्वजारोहण भारतीय माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष भारत खांदवे यांच्या हस्ते करण्यात आले. वडखेड येथे स्वातंत्र्य दिन उत्साह साजरा करण्यात आला. दिंडोरी तालुक्यातील वडखेड येथे 15 ऑगस्ट रोजी 78वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी गावात प्रभात फेरी काढून स्वातंत्र्य दिनाचा विजय असो अशा घोषणा त्यांच्याकडून देण्यात आल्या. गावात मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रथम ग्रामपंचायतचे ध्वजारोहण उपसरपंच रामदास चारोस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर कैलासवासी रंगगोपाळ पाटील पाणी वापर संस्थेचे ध्वजारोहण संस्थेचे चेअरमॅन पुंडलीकर सर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे ध्वजारोहण व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष गोरख पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्याकडून शाळेतील मुलांना वही, पेन्सिल, इरेझर इत्यादी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यानंतर कैलासवासी खंडेराव सखाराम शिंदे यांच्या स्मरणार्थ ॲग्रो लाईफ सोल्युशन श्री श्यामभाऊ शिंदे व सरपंच विनायक शिंदे यांच्या सहकार्याने मुलांना 122 स्कूल बॅगचे वाटप साहेबराव शिंदे, शिवाजी शिंदे, सुभाष शिंदे, बबन शिंदे, रामदास शिंदे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. नांदगाव येथील सौ कमलाबाई माणिकचंद कासलीवाल प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमात मागील शैक्षणिक वर्षातील इयत्ता 10वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्याचा 78वा भारतीय स्वातंत्र्य दिन दिंडोरी शहरासह तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. दिंडोरी विविध कार्यकारी सोसायटी ज्येष्ठ संचालक मधुकर भोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर शेतकरी सहकारी संघात माजी नगराध्यक्ष भाऊसाहेब बोरस्ते यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.